नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आतापर्यंत आपण मागच्या 2 वर्षामध्ये पारंपरिक बेसिक केलं आणि पारंपरिक नंतर ॲडव्हान्स केलं. पारंपरिक बेसिक कोर्स हा आपला 1 वर्षाचा होता आणि पारंपरिक ॲडव्हान्स नंतर आपण ॲडव्हान्सला गेलो. ज्योतिषशास्त्राचा पारंपरिक कोर्स तो आपण 1 वर्षाचा केला. म्हणजे साधारण 2 वर्ष आपण ज्योतिषशास्त्रामध्ये सतत प्रवाहामध्ये होतो आणि साधारण आता मला असं वाटतं की तुम्हाला चांगला उद्दिष्ट प्राप्त झालेलं असेल, चांगला दृष्टिकोन सुद्धा पत्रिकेकडे पाहण्याचा प्राप्त झाला असेल. 2 वर्षापूर्वी ज्यावेळेला आपण क्लासला जॉईन झालो त्यावेळेला आपल्याकडे कुठला दृष्टिकोन नव्हता, बरोबर की नाही? आणि 2 वर्षांनी आता जर तुम्ही स्वतःलाच पाहत असाल तर तुम्हाला त्या पत्रिकेकडे पाहण्याचा दृष्टिकोन अगदी वेगळा दिसतोय. त्यावेळेला मला बऱ्याच जणांनी असं विचारलं होतं की सर कोर्स किती दिवसांचा आहे, किती दिवस, किती महिने? आम्ही 3 महिन्यात ज्योतिष शिकणार ना, 6 महिन्यात ज्योतिष शिकणार ना? अनेक यूट्यूबला तुमच्यासारखे विद्यार्थी अनेक व्हिडिओ बघत असतात आणि प्रत्येकाला ना आता 2020चा जमाना आहे, झटपट पाहिजे, असं पाहिजे. आणि त्यामुळे ते यूट्यूबला अनेक व्हिडिओज बघून ते आकर्षित होत असतात. त्यांना असं वाटतं की यस मी 3 महिन्यात आत्ता ज्योतिष शिकणार, लगेच मी प्रॅक्टिस सुरू करणार. स्वप्न सगळ्यांनी पाहावी नाही असं नाही, परंतु हे जे स्वप्न आहे हे स्वप्न थोडंसं अवघड आहे. कारण ह्याच्यामध्ये आपला सातत्याने प्रवास करायचा आहे, सातत्याने अभ्यास करायचा आहे आणि पुढे जाऊन तो दृष्टिकोन असा 2 महिने 3 महिन्याचा नाही. पण ज्या वेळेला कुठलाही विद्यार्थी मला पहिल्यांदा विचारतो की मी किती दिवसात कोर्स करणार, हा किती दिवसाचा कोर्स आहे, त्यावेळेला मला पहिल्यांदाच वाटतं की हा विद्यार्थी काही शिकणार नाही. कारण माझं असं म्हणणं आहे हे शिकण्यासाठी आपले अनेक जन्म सुद्धा आपण घेतले तरी सुद्धा ते परिपूर्ण होणार नाही, हे नीट लक्षात घ्या. कारण हे टोटल संशोधन आहे. एकच क्रिया आहे ती सगळ्यांच्याच बाबतीत सारखी घडणार नाही. ग्रहांचे सगळे प्रेडिक्शन्स वेगवेगळ्या तऱ्हेने मिळू शकतात. त्यामुळे हा आपण सतत लक्षात ठेवा. आपण विद्यार्थी आहोत आणि विद्यार्थीच राहणार, आपण नेहमी शिकत राहणार, ही भावना नेहमी लक्षात ठेवा. त्यावेळेला मला अनेकांनी प्रश्न पण विचारला होता की आम्ही कृष्णमूर्तीचा क्लास लगेच करतो. पण त्यावेळेला मी काही विद्यार्थ्यांना थांबवलं होतं की आता तुम्ही कृष्णमूर्तीचा क्लास करू नका. तुम्ही पहिल्यांदा शिकलात का? पारंपरिक नीट बेसिक चांगलं शिकलात का? ॲडव्हान्स चांगलं केलेलं आहे का? किती अभ्यास केलाय, कशा प्रकारे केलाय, किती पत्रिकांचं संशोधन केलेलं आहे, ग्रहांचे अभ्यास कितपत तुमचे झालेले आहेत, नक्षत्रांचे अभ्यास किती झालेले आहेत, स्थानांचे अभ्यास कसे झालेले आहेत, अनेक त्याच्यावर तुमचं अवांतर वाचन झालेलं आहे का, आणि कुंडल्यांचा अभ्यास केलेला आहे का, अनेक क्षेत्रातल्या वावरणाऱ्या व्यक्ती यांचे काही अभ्यास तुम्ही केलेले आहेत का? त्यावेळेला त्यांच्याकडे कुठलंही उत्तर नव्हतं. त्यांना असं व्हायचं होतं की आम्हाला लगेच शिकायचं आहे, हा क्लास आम्ही 6 महिन्यामध्ये कोर्स शिकवणार. ॲड बघतात ना सगळेजण, 6 महिन्यामध्ये आम्ही हा कोर्स करणार आणि 6 महिन्यामध्ये लगेच प्रॅक्टिस करणार. अरे पण तुम्ही फ्रेशर आहात, तुम्हाला काहीच माहिती नाहीये आणि तुम्ही ती ॲड बघून लगेच तुम्ही तिथे अट्रॅक्ट होत आहे, आकर्षित होत आहे आणि 6 महिन्यामध्ये ज्योतिष शिकणार, ही निव्वळ एक फसवणूक आहे असं मी म्हणू शकतो. मला तुम्ही शिकणारे विद्यार्थी हवे आहेत. विद्यार्थी शिकून नंतर त्याने प्रॅक्टिस केली पाहिजे. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट असं म्हटलेलं आहे. सरावानेच मनुष्य शहाणा बनतोय. त्याच्यासाठी तुम्हाला अनेक वर्ष पुढे प्रॅक्टिस करावी लागते, तेव्हाच तुम्हाला कुठेतरी तो अनुभव येतो. आणि म्हणून जो कोण फ्रेशर असतो लक्षात घ्या, तो आपण विद्यार्थी लगेच कृष्णमूर्ती पद्धतीला जाऊ शकत नाही. म्हणजे जसं आपण शाळेमध्ये शिकत असताना सुद्धा लक्षात घ्या, आपण मॉन्टेसरी पासून जात होतो, प्ले ग्रुप नर्सरी सगळं करत होतो, ज्युनियर केजी सिनियर केजी, मग आपण शालेय शिक्षण आणि मग पुढे कॉलेज आणि आताच्या काळामध्ये मास्टर्स MBA आणि सगळे करते. कृष्णमूर्ती हा अभ्यास नक्कीच करावा, फार सुंदर अभ्यास आहे. पण लक्षात घ्या, तुमच्या माहितीसाठी सांगून ठेवतो, जर का विद्यार्थी नवोदित असेल तर त्याने तिथे वळू नये, कारण त्याला ते काही शास्त्रच माहिती नाही, त्याला बेसिक अभ्यासच माहिती नाही. परंतु आता जर का आपण विचार केला, तुम्ही जी माझ्याकडे गेल्या 2 वर्षापासून कंटिन्यू अभ्यास करत आहात, चांगला अभ्यास केला, आता तुम्हाला कुठेतरी दृष्टिकोन यायला लागला आणि आता तुम्हाला पटलं असेल खरं म्हणजे की हे शास्त्र 2 ते 3 महिने किंवा 6 महिन्याचं नाही, जे मी तुम्हाला 2 वर्षापूर्वी सांगितलं होतं की जरा धीर धरा, पेशन्स ठेवा, श्रद्धा सबुरी ठेवा, सगळं काही व्यवस्थित होईल, पण घाई करू नका. आणि तुम्ही लोकांनी पण माझ्यावर विश्वास ठेवला होता
आणि त्याच्यानंतर सतत तुम्ही 2 वर्ष प्रवास करत राहिले. त्याच्यानंतर पुढचे 6 महिने सुद्धा आपल्या काही ना काही छोटे छोटे कोर्सेस चालू झाले, अवांतर वाचन आणि कुंडली वाचन वगैरे सगळे. आणि त्याच्यानंतर आपण अनेक कुंडलींचा अभ्यास केला, तेव्हा जाऊन आता कुठेतरी तुम्हाला दृष्टिकोन येतोय. म्हणजे तुम्हाला नक्की पटलेलं आहे की हे शास्त्र 2 ते 3 महिने किंवा 6 महिन्याचं नाही. माझं म्हणणं, अनुभव घ्यावा लागतो. अनुभवाचे क्लास कुठेही नसतात. आता तो तुम्ही अनुभव घेतलेला आहे आणि आता तुमच्या विद्यार्थ्यांपैकी बऱ्याच जणांचा दृष्टिकोन पत्रिकेकडे पाहण्याचा फार वेगळा आलेला आहे. म्हणजे आता मला तुमच्यावर परिपूर्ण विश्वास आहे, बरोबर की नाही? आता तुम्ही पारंपरिक चांगल्या रीतीने करतात, छान रीतीने अभ्यास तुमचा चालू आहे. पण आता बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की ज्यावेळेला आपण प्रॅक्टिसमध्ये येत असतो, प्रॅक्टिस करत असतो, त्यावेळेला प्रॅक्टिसमध्ये असताना अनेकांना कुठे ना कुठे अडचणी येतात की सगळं कळतंय सर, सगळं आहे, समजतं आहे, परंतु ही गोष्ट साधारण त्याच्या आयुष्यात घडणारी जी घटना असेल, आता महत्वाच्या ज्या घटना असतात किंवा महत्वाचे सगळ्यांचे प्रश्न असतात, बरोबर ना? प्रश्न काय आहेत की प्रत्येकाच्या कुंडली घेऊन येतो त्यावेळेला सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे विवाह. अनेक जण विवाहासाठी तर तुमच्याकडे अनेक जण कुंडल्या येतात की केव्हा विवाह होणार, कुठल्या वर्षी होणार आणि कुठल्या वर्षी कुठल्या महिन्यात येणार, बरोबर आहे? माझं घर केव्हा होणार, कुठल्या वर्षी होईल, माझ्या घराचा योग आहे का कुंडलीमध्ये, परदेश गमन आहे का, नोकरीचा योग आहे का. आता असे अनेक प्रश्न आहेत. किंवा आजारपण येईल तर साधारण कुठल्या वेळेला येईल, कधी येईल, असे अनेक प्रश्न घेऊन आपण येत असतो. पण त्या प्रश्नाचं अचूक उत्तर देण्याची ताकद अजून माझ्याकडे येत नाही. माझं म्हणणं असं आहे की आता तुम्ही ज्याप्रमाणे प्रॅक्टिस करता आणि ज्याप्रमाणे तुम्ही आता अभ्यास केलेला आहे, आता तुम्ही त्या लेवलवर तयार झाले आणि आता मी तुम्हाला स्वतःहून सांगेन की तुम्ही आता यापुढे जाऊन आता तुम्ही कृष्णमूर्ती पद्धतीचा अभ्यास करा. लक्षात घ्या, कृष्णमूर्ती ही पद्धत अगदी चांगली आहे, सुंदर पद्धत त्यांनी मांडलेली आहे कृष्णमूर्तींनी. आणि त्याच्यानंतर तुमच्या आयुष्यात होणाऱ्या घटना, दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा घडणाऱ्या घटना, या कधी किंवा कशा होतील याचा अंदाज तुम्हाला नक्की येऊ शकतो. म्हणजे दिवसभरातली सुद्धा उत्तर तुम्ही काढू शकता. आज मला फायदा होणार, तोटा होणार, काय होणार, कधी होणार, काय होणार, कुठे मी आज गुंतवणूक करू. आणि आजकाल गुंतवणुकीसाठी अनेक जण शेअर मार्केटमध्ये काम करतायत ना, शेअर मार्केटमध्ये काम, सगळ्यांना पैसे हवेत आणि अनेक जण आज मार्केट खेळतात. पूर्वीच्या काही मार्केट काही ठराविक लोक, ठराविक वर्गच मार्केट खेळत होता, परंतु आता घरोघरी अनेक जण विचार करतो की मला पण 2 पैसे मिळावे, माझी पण पैशाची गुंतवणूक करावी, तर ती गुंतवणूक सफल होईल का. मग आज दिवसाला सुद्धा मार्केट खेळणारी लोक आहेत. मग आजचं मला कमिशन मिळेल का, आज मला फायदा होणार का की लॉस होणार, या गोष्टी सुद्धा, या घटना सुद्धा नक्की तुम्ही काढू शकता जर तुम्ही चांगल्या तऱ्हेने शिकून घेतलं तर. आणि ती गंमत पण नाही असं नाही, फार सुंदर गंमत आहे. आता मी तुम्हाला स्वतःहून सांगेन की कृष्णमूर्ती आता तुम्ही शिकायलाच पाहिजे. तुम्ही 2 वर्षापूर्वी तुम्हाला मी कधीच सजेस्ट केलं नसतं की तुम्ही या, कारण तुम्ही त्यावेळेला सगळी स्टुडंट फ्रेश होते. तुम्हाला ज्योतिषशास्त्रामधला एबीसीडी पण माहिती नव्हती. काही साधी कुंडली आणि कुंडली काय पाहतात, कुंडलीच्या स्थानं कुठली, राशी कुठली, नक्षत्र कुठली, ग्रह कुठले, काही माहिती नव्हतं. कुठल्या स्थानावर काय बघायचं हे सुद्धा माहिती नव्हतं. तर त्यावेळेला मी तुम्हाला स्वतःहून सांगितलं होतं की तुम्ही कुठल्याही कृष्णमूर्तीचा अभ्यासाला लगेच जाऊ नका, धीर धरा, पहिल्यांदा तुमचं एक बेसिक ग्राउंड चांगलं तयार करा आणि मग तुम्ही कृष्णमूर्तीला जा. पण आज 2 वर्षाच्या नंतर तुमचा अभ्यास पाहता मी स्वतःहून तुम्हाला सांगेन की तुम्ही कृष्णमूर्ती शिकली पाहिजे. का शिकली पाहिजे? कारण आतापर्यंत आपण अनेक ग्रहांचा अभ्यास केला, स्थानानुरूप पण केला, अनेक ठिकाणी अनेक प्रश्न सोडवले पण, परंतु एखाद्या ॲक्युरन्सीवर जायचं असेल, पूर्ण ॲक्युरन्सी गाठायची असेल, अचूक उत्तरं द्यायची असतील, तर आपण जेवढं डेप्थमध्ये जाऊन जेवढं ॲनालिसिस करू तेवढं चांगलं आहे. कारण आपण सगळे संशोधक आहोत, आपण संशोधन करतोय नेहमी, आणि त्याच्यासाठी संशोधन करण्यासाठी कृष्णमूर्तींनी फार सुंदर पद्धत रचलेली आहे. आणि त्या पद्धतीचा पाया जर आपण नीट चांगल्या तऱ्हेने शिकलो तर पुढे जाऊन तुम्हाला भविष्यामध्ये प्रॅक्टिस करताना या गोष्टीची नक्कीच मदत मिळू शकते आणि तुम्ही अचूक उत्तरं तुमच्या क्लायंटला पण चांगल्या तऱ्हेने देऊ शकता. बरोबर आहे? आता लक्षात घ्या, पारंपरिकमध्ये आपण सर्व काही शिकलेलो आहोत, बरोबर आहे. पण कृष्णमूर्तींनी लक्षात ठेवा, ज्यावेळेला कृष्णमूर्तींनी ही पद्धत काढलेली आहे स्वतःची, त्यावेळेला त्यांनी ग्रहाला महत्व तेवढं दिलेलं नाही, ग्रहाच्या कारकत्वाला तेवढं महत्व दिलेलं नाहीये जे आपण पारंपरिकमध्ये ग्रहाच्या कारकत्वाला महत्व देतो. ग्रहांचं कारकत्व म्हणजे काय, ग्रहांच्या कारकत्वाला काय मदत करतोय, तर गुरु हा ग्रह जर आपण पाहिला तर गुरु हा विवाहाचा कारक ग्रह आहे, गुरु संततीचा कारक ग्रह आहे, गुरु शिक्षणाचा कारक ग्रह असं म्हटलेलं आहे, बरोबर की. चंद्र कशाचा कारक आहे, तर चंद्र मातेचा कारक आहे, मातृसौख्याचा कारक आहे. चंद्र प्रवास पण आहे, चंद्र ट्रॅव्हल, जसं आपण प्रवास पाहिलेले आहेत
तसा चंद्र मातेचा कारक आहे. चंद्र आपण ज्याला बघतो की चंद्राची कारकत्व आपण सगळी घेत होतो की चंद्र ह्या गोष्टीचा कारक आहे. महत्वाचं म्हणजे चंद्र मनाचा कारक आहे. आणि त्याच्यामुळे त्याची मानसिकता कशी आहे, त्याची विचार करायची पद्धत कशी आहे, तो स्थिर आहे का आपल्या विचारांवर, या गोष्टीसाठी आपण नेहमी चंद्राला पाहतो. मंगळ आहे, बुध आहे, गुरु आहे, शुक्र आहे, सगळ्यांची कारकत्व होती. कृष्णमूर्तींनी काय म्हटलेलं आहे लक्षात घ्या. कृष्णमूर्तींनी ग्रहांच्या कारकत्वाला महत्व दिलेलं नाहीये, तर कृष्णमूर्तींनी ग्रहाच्या नक्षत्र आणि उपनक्षत्र स्वामींना महत्व दिलेलं आहे. आणि ती सूत्र आहेत लक्षात ठेवा, सर्व सूत्र आहेत. ती जर सूत्र आपल्याला सगळी माहिती असतील तर आपण सहजगत्या त्याची उत्तरं देऊ शकतो. आता इथे ग्रह त्यांचा इम्पॉर्टंट नाही लक्षात घ्या. तर ग्रहाचा नक्षत्र स्वामी आणि ग्रहाचा उपनक्षत्र स्वामी हा सगळ्यात महत्वाचा प्लॅनेट आहे. आता ग्रह म्हणजे काय आहे, तर ग्रह म्हणजे एक वृक्ष आहे समजा, बरोबर आहे. ग्रह म्हणजे एक वृक्ष. ग्रहाचा नक्षत्र स्वामी कोण आहे, तर त्या वृक्षाला लागणारी फळं. आता वृक्ष लागलाय आणि वृक्षाला फळत नाही लागली तर काहीच त्याचं महत्व नाही त्या वृक्षाचं. आणि लोक कुठल्या झाडाला दगड मारतात, ज्या झाडाला फळं लागलेली असतात त्या झाडाला लोक दगड मारतात, बरोबर की नाही. मग ग्रह म्हणजे वृक्ष आणि त्या वृक्षाला लागलेली फळं म्हणजे त्याचा नक्षत्र स्वामी. आणि तो नक्षत्र स्वामी एक इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी उपनक्षत्र स्वामी, त्याचाच उपनक्षत्र स्वामी कोण आहे त्याला महत्व दिलेलं आहे. लक्षात घ्या मी काय म्हणतो ते. मग उपनक्षत्र स्वामी म्हणजे काय, तर त्या ग्रहात त्या फळाची चव, फळ तर लागलं, फळाची चव कशी आहे इम्पॉर्टंट आहे ना ते. मग तो गोड आहे, आंबा गोड आहे, आंबट आहे, कसा आहे, तुरट आहे, ती फळ महत्वाचं आहे. की आंबा नासकाच आहे, आपलं फळ तर लागलं पण आंबा कापल्यावर नासका निघाला, त्याला काहीच महत्व नाही. मग त्यांनी ग्रह, नक्षत्र आणि उपनक्षत्र अशी एक जोडी ठरवलेली आहे. आणि त्या नक्षत्र आणि उपनक्षत्र स्वामींना सगळ्यात जास्त महत्व दिलेलं आहे. आणि जर का आपल्याला तो ग्रह माहिती आहे, त्या ग्रहाची नक्षत्र माहिती आहेत आणि उपनक्षत्र स्वामी माहिती आहेत, म्हणजेच काय की आपण पारंपरिक मध्ये काय शिकलो होतो, तर पारंपरिक मध्ये ज्यावेळेला आपण शिकलो होतो त्यावेळेला आपण प्रत्येक राशी पाहिलेल्या होत्या. आता एक रास ही 2.25 नक्षत्राची असते असं आपण म्हटलं, आणि एक रास 30 अंशाची असते. पण त्या 30 अंशामध्ये 2.25 नक्षत्र आहेत. मग उदाहरण म्हणून मेष रास जर आपण आरंभीची पाहिली, प्रारंभ राशी चक्रातली मेष रास, तर त्या मेष राशीमध्ये आपल्याकडे 12 राशी आहेत आणि 27 नक्षत्र आहेत. ती 27 नक्षत्र 12 राशींमध्ये विभागली गेलेली आहे. मग मेष रास जी आहे, तर मेष राशीमध्ये पहिलं नक्षत्र होतं व्याप्ती अश्विनी नक्षत्र, मग होते भरणी नक्षत्र आणि कृत्तिका नक्षत्र, बरोबर आहे. म्हणजेच ग्रह सुद्धा पारंपरिक मध्ये आपण पाहिला होता की ग्रह या राशीमध्ये कुठल्या नक्षत्रात आहे आणि नवमांश मध्ये त्याचं बल काय आहे. मग ग्रह सुद्धा नक्षत्र अनुरूप फलित देत होता ना तुमच्याकडे. मग मंगळ मेष राशीमध्ये अश्विनी नक्षत्रामध्ये की भरणी नक्षत्रामध्ये कृत्तिका नक्षत्रामध्ये तिन्ही फलादेश वेगळे देणार, हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. मग इथे सुद्धा तीच साखळी पकडलेली आहे की अश्विनी नक्षत्र, भरणी नक्षत्र आणि पुन्हा कृत्तिका नक्षत्र. म्हणजेच ग्रह जर मेष राशीमध्ये असेल तर तो अश्विनी नक्षत्रामध्ये असेल तर त्याचा नक्षत्र स्वामी केतू, बरोबर आहे. भरणी नक्षत्रामध्ये असेल तर त्याचा नक्षत्र स्वामी शुक्र, आणि कृत्तिका नक्षत्रामध्ये असेल तर कृत्तिका नक्षत्राचा स्वामी रवी, बरोबर की नाही. म्हणजे त्यांनी नक्षत्र आणि नंतर पुन्हा उपनक्षत्र. मग ही उपनक्षत्र पुन्हा कुठे आली, तर पुन्हा आपण एका राशीमध्ये एक रास म्हणजे त्याचे पुन्हा समान 9 भाग केले. म्हणजे त्याला आपण म्हणत होतो नवमांश, जो D9 चार्ट मध्ये पाहत होतो. एकाच राशीचे समान 9 भाग केले तर एक रास 30 अंशाची, समान 9 भाग केले तर प्रत्येक भाग हा 3 अंश 20 कलेचा झाला. म्हणजे पुन्हा झाली आपल्याकडे 9 उपनक्षत्र स्वामी. म्हणजे ग्रह ज्या डिग्रीवर आहे त्या डिग्रीवर, त्या अंशावर कुठलं नक्षत्र आहे आणि ज्या अंशावर असेल त्याच्यावर पुन्हा नवमांश कुठला आहे म्हणजे उपनक्षत्र स्वामी कोण आहे, ही साखळी त्या ठिकाणी पकडलेली आहे. आणि त्यावेळेला त्यांनी त्याचा इव्हेंट घडेल की नाही घडेल. मग ज्योतिषशास्त्रामध्ये सूत्र दिलेले आहे. मग कृष्णमूर्तींनी सूत्र दिलेलं आहे त्या ठिकाणी की विवाह जर व्हायचा असेल तर विवाह आपण कुठून पाहत होतो, तर विवाह आपण सप्तम स्थानावरून बघत होतो, बरोबर. कुंडलीच्या 7व्या भावावरून आपण विवाह बघत होतो. मग त्यांनी काय केलेलं आहे की विवाह होईल की नाही होणार, मग याच्यासाठी त्यांनी एक सिंपल सूत्र दिलेलं आहे, फक्त एक सिंपल सूत्र लक्षात घ्या. त्यांनी असं पकडलेलं आहे की त्यांनी उपनक्षत्र स्वामींना सगळ्यात जास्ती महत्व दिलेलं आहे. मग कुंडलीमध्ये भाव किती आहेत, टोटल 12 भाव.
प्रथम पासून 12व्या स्थानापर्यंत. मग प्रथम भावाचा पण उपनक्षत्र स्वामी आहे. उपनक्षत्र स्वामी म्हणजे त्याला आपण सबलॉर्ड म्हणतो. नक्षत्र स्वामी जो आहे, कळलं की नाही, त्याला आपण NL म्हणतो, म्हणजे नक्षत्र स्वामी, नक्षत्र लॉर्ड, लक्षात घ्या. आणि राशी लॉर्ड म्हणजे RL. राशी लॉर्ड म्हणजे RL, नक्षत्र लॉर्ड म्हणजे NL आणि सब लॉर्ड म्हणजे SL, हे लक्षात घ्या. मग त्यांनी काय केलेलं आहे की एखाद्याने तुम्ही गेलात आणि तुम्ही विचारलं की विवाह केव्हा होईल. मग जातकाची पत्रिका बघताना आपण काय बघणार, कृष्णमूर्तीमध्ये 7th हाऊसकडे येणार आणि सप्तम स्थानाचा उपनक्षत्र स्वामी पाहायचा. उपनक्षत्र स्वामी लक्षात घ्या, तो सगळ्यात महत्वाचा. सप्तम स्थानाचा उपनक्षत्र स्वामी हा जर का कुंडलीमध्ये 2, 7, 11 यापैकी स्थानांचा कार्येश होत असेल तर विवाह होतो. बरोबर आहे. आता 2, 7, 11 का म्हटलंय, तर कुंडलीचं द्वितीय भाव हे कुटुंब स्थान म्हटलेलं आहे. सप्तम भाव विवाह आणि लाभस्थान कुठली इच्छापूर्ती. म्हणजे विवाह होण्यासाठी सप्तम स्थान इम्पॉर्टंट आहे आणि विवाह झाल्याच्या नंतर तुमच्या कुटुंबात वाढ होते, वृद्धी होते आणि त्या कुटुंबाची इच्छा, त्या विवाहाची इच्छापूर्ती होते, म्हणजे 11वं स्थान. म्हणून एक सिंपल नियम दिलाय, सप्तम स्थानाचा उपनक्षत्र स्वामी तो पहा कोण आहे. आता सगळं रेडी चार्ट मिळतोय आपल्याला, घाबरायची गरज नाही. बरोबर आहे, पत्रिकेमध्ये सगळं रेडी चार्ट मिळतोय. 7th हाऊसचा सबलॉर्ड पाहायचा कोण आहे तो नोंद करा आणि नंतर तो 2, 7, 11चा कार्येश होतोय की ते पाहायचंय. तो जर होत असेल तर विवाह होईल, पण होणार तर केव्हा होणार. मग त्याच्यासाठी आपण महादशा आणि अंतर्दशा बघतो. विवाहाच्या योग्य त्या कालावधीमध्ये, योग्य ते वय झालं विवाहाचं, तर साधारण त्या वयाच्यामध्ये महादशा कुठली आहे, अंतर्दशा कुठली आहे आणि विदशा कुठली आहे, जे आपण पारंपरिकमध्ये पण पाहत होतो. आपण नेहमी म्हणतो की त्याला तुला कुठली महादशा सुरू आहे, अंतर्दशा कुठली आणि विदशा कुठली. मग जो महादशा स्वामी सुद्धा जो सुरू असेल तो सुद्धा कुंडलीमध्ये कृष्णमूर्तींनी सांगितलंय 2, 7, 11 या स्थानाचा जर तो कार्येश होत असेल, तो कार्येश कसा होईल हे आपण नंतर कृष्णमूर्तीचा क्लास सुरू करणार, त्याच्यामध्ये सगळी कार्यशत्व शिकणार, घाबरू नका. बरोबर आहे. मी तुम्हाला माहिती पडेल की कसा तो कार्येश होणार. पण तो जर का महादशा स्वामी कार्येश होत असेल तर ह्या महादशेमध्ये विवाह होतोय. मग होणार तर केव्हा होणार, महादशा तर 18 वर्षाची पण आहे, 16 वर्षाची पण आहे, 19 वर्षाची पण आहे. बरोबर की नाही, प्रत्येक ग्रहाला महादशा दिलेली आहे कालावधी. मग त्याच्यामध्ये केव्हा होईल, तर त्या महादशेमध्ये जो अंतर्दशा स्वामी येईल आणि जो अंतर्दशा स्वामी सुद्धा विवाहासाठी आवश्यक स्थान 2, 7, 11 यापैकी स्थानाचा जास्तीत जास्त कार्येश होतोय, तो अंतर्दशा स्वामी पुन्हा आपण नोंद करून ठेवतो. आता अंतर्दशा स्वामी हा 2 वर्ष पण राहील, 1.5 वर्ष पण राहील, 3 वर्ष पण राहील, पण त्या 3 वर्षात केव्हा होणार, तर पुन्हा अंतर्दशेमध्ये आपला पुन्हा फॅक्टर आहे विदशेचा. मग जो विदशा स्वामी सुद्धा 2, 7, 11चा कार्येश होईल, त्या विदशेमध्ये तो इव्हेंट होऊ शकतो. मग तो इव्हेंट होणार आणि तो इव्हेंट घडून येणार. मग तुम्ही अचूक त्या क्लायंटला सांगू शकता की अमुक अमुक वर्षी, अमुक अमुक महिन्यामध्ये हा विवाह संपन्न होऊ शकतो. आणि तुम्ही एवढी गंमत आहे की तुम्ही वर्षातला महिना पण काढला आणि पुन्हा नंतर अचूक दिवस पण काढू शकता की ह्या दिवशीच तुमचा विवाह होऊ शकतो. आता अचूक दिवस काढण्यासाठी सुद्धा सगळे ग्रह इम्पॉर्टंट आहेत, महिना काढण्यासाठी पण इम्पॉर्टंट आहे. महिना काढण्यासाठी अमुक अमुक ग्रह, दिवस काढण्यासाठी अमुक अमुक ग्रह. आणि त्याचे लॉजिक्स जर आपण गमतीदार लॉजिक शिकलो तर तुम्ही पहिल्यांदा स्वतःचाच अभ्यास करा, कारण बहुतेकांचे विवाह तुमचे झालेले आहेत, तुमच्याकडे अनुभव आहे त्याचा सगळा, आणि तुम्हाला माहिती आहे की तुमची विवाहाची तारीख काय होती, कुठल्या वर्षी झाला होता, कुठल्या महिन्यात झाला होता, आणि त्यावेळेला तुमच्या जीवनात असणारी महादशा, अंतर्दशा आणि विदशा, आणि त्या दिवशीचा चंद्र कुठल्या राशीमध्ये होता भ्रमण करत, या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला उलगडा येईल की बरोबर आपला त्याच दिवशी विवाह संपन्न झाला. तर ही गंमत जम्मत आता आपण नक्कीच शिकू शकतो. आणि ती गंमत जम्मत शिकण्यासाठी मला आता असं वाटतं की या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही आता सक्षम झालेले. आणि आता जर आपण कृष्णमूर्तींची जी भाषा शिकायची आहे ज्योतिषशास्त्राची, ती भाषा तुम्ही सहज अवगत करू शकता. आणि आता तुम्हाला पुढचा वाव नक्की मिळू शकतो, म्हणजे पुढे नक्की तुम्ही चांगल्या प्रकारे ती गोष्ट शिकू शकता. लक्षात आलं. तर आता आपण नक्कीच पुढच्या वेळेला, पुढच्या पार्टमध्ये एक साधारण आपण का शिकलं पाहिजे याचं आपण महत्त्व देतो. आता त्याच्यासाठी अनेक इव्हेंट आहेत, ते अनेक इव्हेंट आपण बघणार पुढे. पण पुढच्या वेळेला आपण एक थोडंसं छोटंसं उदाहरण घेऊ आणि मग तुम्हाला आपण एक डेमो देऊया तुमच्याच क्लासपैकी आता विद्यार्थ्यांचा. आणि त्या डेमो दिल्यावर तुम्हाला एक मजा येईल की खरंच का शिकलं पाहिजे, खरंच हे का होऊ शकतं माझ्या आयुष्यामध्ये. तुमच्याच पैकी कोणाचं तरी उदाहरण घेऊ
आणि ते सॉल्व्ह करू आणि त्याच्यानंतर मग आपण आपल्या नवीन क्लाससाठी नंतर वाटचाल करू पुढे की का शिकलं पाहिजे ते. आणि ही गंमत शिकल्यावर तुमच्याकडे पारंपरिकचा उत्तम बेस आहे, ऍडव्हान्सचा उत्तम बेस आहे आणि कृष्णमूर्ती आणखीन शिकल्यावर जसं MBA आणि मास्टर्स केलं तसं तुम्ही ज्योतिषशास्त्रात पण चांगलं MBA आणि मास्टर्स करू शकता पद्धतीने आणि क्लायंटला अचूक उत्तरं देऊ शकता. ठीक आहे, तर आपण पुढच्या भागामध्ये आपण नक्कीच एक उदाहरण बघू आणि त्यानुसार त्या उदाहरणाची गंमत जम्मत पाहू काय करूया. भेटूया नक्कीच पुढच्या भागात.